जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कोल्हापुरात पाणीपट्टी 254% वाढणार, कृती समिती आक्रमक, महापौरांची मोठी घोषणा. कोल्हापुरात आगामी 20 जुलैच्या महासभेपूर्वीच पाणीपट्टी दरवाढीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. स्थायी समितीने तब्बल 254% पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. यावरून कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज थेट महापौर रूपाराणी निकम यांची भेट घेतली. शहरातील पाणी गळती आणि पाणी चोरी रोखण्याऐवजी सामान्य जनतेवरती 254% दरवाढ लादली जातीये. हा प्रस्ताव महासभेत नामंजूर करावा, या मागणीचं निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने महापौर रूपाराणी निकम यांना देण्यात आलं. तसेच कृती समितीचे सदस्य बाबा इंदुलकर यांनी शहराच्या हद्दवाढीला विरोध करणाऱ्या उपनगरांचा पाणीपुरवठा महापालिकेने तातडीने बंद करावा, अशी मागणीही यांनी त्यावेळी केली. यावेळी बोलताना महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या, मी सर्वसामान्य जनतेचा विचार करणारी महापौर आहे. जनतेला त्रास होईल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. माझा या पाणीपट्टी दरवाढीला पूर्ण विरोध असेल. पाणी दरवाढ यावरती तरी अजून काही कुठलाच फायनल निर्णय झालेला नाही. वरिष्ठ नेत्यांशी बोलून याच्यावरती चर्चा होईल, परंतु मी असा महापौर आहे की जे जनतेचा पहिल्यांदा विचार केला जाईल. जनतेला खरं तर आता पाण्याची थोडी टंचाई, निसर्गाची पाण्याची ओढ या सगळ्याचा विचार करता आता तर काही पाणीचं दरवाढ होणार नाही, परंतु येणाऱ्या नदीच्या काळामध्ये बाकीच्या ज्या काही त्रुटी आहेत, जसं की गळती असेल किंवा काही अनधिकृत कनेक्शन दिले गेलेले आहेत, याच्यावरती काम करून आपण चांगल्या पद्धतीनं महापालिकेला फंडिंग जमा करण्याचं काम करू. परंतु दरवाढ तरी काही आता लगेच आपण काही करत नाही. यावर उपनगरांना देखील काही गावांना पाणी पुरवठा केला जातो, जे शहरात गावं आहेत त्यांचा पाणी पुरवठा बंद करा असंही म्हटलेलं आहे. काय सांगायचं? थोडंसं काही परंपरे खूप वर्षापासून चालत आलेली आहे की खेडेगावांनाही पाणी पुरवठा, याच्यावरती चांगला ठोस निर्णय घेऊन एखादा ठराव आम्ही मंजूर करून त्याच्यावरती निर्णय घेऊ. परंतु गेली अनेक वर्ष आपण देत आहोत आणि हद्दवाढ आणि शहर या थोडासा अशा ह्याच्यावरती सध्या उंबरठ्यावरती आम्ही आहोत की आम्हाला आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आणि जर शहरसाठीच फक्त शहर पाणी पुरवठा असेल तर अगोदर शहरवासियांना पाणी पुरवठा केला जाईल, मग ग्रामीणचा विचार केला जाईल. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, पण अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा अधिकारी लक्ष देत नाही. त्याकडे तुम्ही काय लक्ष देणार आहे? त्याकडे मी खूप लक्ष दिलेलं आहे. तातडीने आपण गळत्या काढत आहोत. त्याच्यासाठीचं लवकरात लवकर फंड पण कसा अवेलेबल होईल, आदरणीय आयुक्त साहेबांनी पण खूप चांगलं प्रोव्हिजन केलेली आहे. आणि थोडंसं खंत या गोष्टीचं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेकडे कर्मचारी लोक पाणी पुरवठ्याला खूप कमी आहेत. अख्ख्या एवढ्या शहरासाठी 20 ते 25 लोकच फक्त काम करत आहेत. त्याची आपण प्रोव्हिजन करून अगोदर ती तरतूद करत आहोत की कामगार लोकांची संख्या वाढवणं आणि मग लवकरात लवकर कोल्हापूर शहरातल्या संपूर्ण गळत्या कव्हर करण्यात येतील. आता 20 जुलैच्या महासभेत यावरती काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.